मला तर या झाडांमध्ये आनंद मिळतो. बबलू बॉस उर्फ बीबी भाऊ एकाच जागेला टार्गेट करत होता आणि तिथले सगळे झाड कापून त्याची परदेशात स्मगलिंग करत होता. बीबीला हे काम खूप आवडत होतं. झाड कापणं आणि त्याला विकणं आणि त्याचं स्मगलिंग करणं हे एका नशेसारखं होतं. आणि जर या कामात कोणी त्याच्या मध्ये येत असेल तर त्याचा मृत्यू अटळ होता. या धंद्यामध्ये नुकसानच नाहीये, फक्त फायद्याचे आणि दुर्मिळ झाडं शोधायची असतात आणि त्यांना विदेशात पाठवायचं असतं. आणि बाकीचे झाड? प्रत्येक झाडाच्या फांदीची किंमत असते बाजारात. सर्व झाडं विकल्या जातात. तुम्ही फक्त जागा शोधा. शोधली आहे बीबी भाऊ, तुम्ही फक्त चला आमच्या सोबत. दत्तूने बीबी साठी अशी जागा शोधली होती जिथून तो हजारो झाड कापून स्मगलिंग करू शके आणि ती जागा होती पिंकीचं शहर. पिंकीच्या शहराच्या बाजूला जंगल होतं. हिरव्या गर्द घनदाट झाडांनी बनलेलं हे जंगल राजापुरी, जिथे अतिशय वेगळ्या प्रकारची झाडं मिळत होती, ज्याचं वर्णन पिंकीच्या शाळेमध्ये पुस्तकांमध्ये सुद्धा केलं होतं. तर मुलांनो, आज मी तुम्हाला एका जंगलाबद्दल सांगणार आहे. कुठला पण टीचर? राजापुरी जंगल, जे आपल्या शहराच्या एकदम बाजूला आहे. अनेक जंगली प्राणी, पशु पक्षी या जंगलात राहतात आणि हे सगळेच या जंगलावरती निर्भर आहेत. जंगलावर निर्भर आहे याचा काय अर्थ आहे टीचर? बहुतेक पशु पक्षी या झाडांची फळं आणि पानं खाऊन आपला उदरनिर्वाह करतात आणि जे हिंसक प्राणी आहेत जसं सिंह, चीता, हे सगळे सुद्धा या जंगलामुळेच जिवंत आहेत. हा टीचर, डिस्कवरी मध्ये सांगत होते की कशी मानवाची वस्ती इतक्या झपाट्याने वाढते की ते जंगलावर पण कब्जा करायला लागले आहेत, ज्याच्यामुळे वनातल्या प्राण्यांना संकटांना सामना करावा लागतोय. पिंकीने आपलं बोलणं संपवलं आणि मागून आवाज आला. तो बबलू बॉस म्हणजेच बीबीचा होता. खूपच मस्त, खूपच हुशार आहे ही मुलगी. बीबी स्कूलच्या प्रिन्सिपल सोबत क्लासमध्ये आला. प्रिन्सिपलने बीबीची ओळख करून दिली. मुलांनो, हे आहेत आमचे पाहुणे बीबी भाऊ. हे खूप मोठे पर्यावरण प्रेमी आहेत. शहरात जितके पण झाडं आहेत त्याचं पालन पोषण यांची संस्थाच करते.